आणि म्हणून त्यांना बोलवलं. पर ते तर मला भेटलं बी नाही. ते तुला भेटले, ते तुझ्याशी बोलले, त्यांनी तुला शंखाबद्दल सारं काही सांगितलं. ब्रह्मवैवर्त पुराण असं सांगतं की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा शंख हे निवासस्थान आहे असं मानलं जातं. बालू, हे सर्व श्रवण करून तुला जर काही स्मरण झालं तर तुझा विजय होईल. बानू, काही आठवलं का? वयजी, तेव्हा मला भेटाय तर एक ऋषी महाराज आलं होतं. ते ऋषी म्हणजे प्रत्यक्ष इंद्रदेव होते. ते इंद्रदेव होते आणि मग ते असं का आले होते? ते तुला सहाय्य करायला, तुला सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी ते रूप बदलून तिकडे आले होते. तेव्हा एक विचारू का? विचार. म्हणजे मला त्या शंखाबद्दल आता कळलं. माझ्या अगोदरच्या जन्माचा आणि त्या शंखाचा काय संबंध आहे? उगा जास्त बोलले ना हो म्या. मला राहावलं नाही म्हणून विचारलं म्या. बानू, केवळ त्या शंखाबद्दलच नाही तर अशा अनेक सूचिन्हांबद्दल तुला कळणार आहे आणि त्यासाठी सिद्ध रहा. गतजन्म शोधण्याच्या प्रवासात ते अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. म्हणजे मला काय काय कळणार आहे का तेव्हा? समोर येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार कर, तर्कसंगती लाव आणि त्यात जर तू यशस्वी झालीस तर निश्चितच तुझ्या हाती काहीतरी लागेल. परमनियतीच्या मनात जे आहे ते घडल्या वाचून राहणार नाही.